अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आषाढी एकादशीच्या औचित्य साधत टोप येथील मयुरा स्टीलमध्ये विठ्ठल भक्तीचा अनोखा सोहळा उत्साहात पार पडला। कंपनीचे संचालक चंद्रशेखर ढोली व रवी ढोली यांनी शेकडो कामगारांना प्रत्यक्ष वारीची अनुभूती देण्यासाठी पालखी सोहळ्याचे आयोजन केले। महामार्गापासून कंपनीच्या परिसरापर्यंत विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंगाच्या सुरवटीत पालखी मिरवणूक काढण्यात आली। या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला। कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठलरायाच्या मूर्तीने पूजन चंद्रशेखर ढोली व रवी ढोली यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर लहान वारकऱ्यांनी ढोल टाळ्यांच्या गजरात उपस्थितांची मने जिंकली। पुढील हबप भागवत शिंदे यांच्या कीर्तनाने उपस्थित भक्त मंत्रमुग्ध झाले। विशेष म्हणजे 80 वर्षाचे चंद्रशेखर ढोली यांनी तब्बल 2 तास उभे राहून टाळ्या वाजवत विठ्ठल नामाचा गजर केला। त्यांच्या अखंड भक्तिभावाने उपस्थितांना वारकरी संप्रदायातील निस्सीम श्रद्धेचा अनुभव दिला। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कामगार, वारकरी आणि उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी वीणा ढोली, सविरा ढोली यांच्यासह कंपनीतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शेकडो कामगार मोठ्या उत्साहाने उपस्थित होते, सहभागी झाले। मयुरा स्टील तर्फे आयोजित या भक्तिमय उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।